यानंतर जयजी चाळके विश्वस्त, जयजींसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। अतिशय सुरेख नियोजन त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। यानंतर मी वहिनींना विनंती करेन की कविताताई गडशी यांना आपण सन्मानित करायचं आहे आणि लावणी कलावंत महासंघाचा सरचिटणीस आमचा सर्वांचा लाडका विशाल सदाफुले यांनाही आपण सन्मानित करणार आहोत। विशालसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। विशाल सदाफुले, हाताची घडी सोडा, माफ करा मायबाप प्रेक्षक, आणि विशालसाठी थोड्याशा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। यानंतर खजिनदार योगिताताई मोरजे, आपणास विनंती योगिताताईंना की आपण मंचावर यायचं आहे आणि नेतावहिनींना विनंती करेन की योगिताताई यांना सन्मानित करायचं आहे। यानंतर चिटणीस स्नेहल परबते, आपणास विनंती आहे, स्नेहलताई आपणास विनंती, आपण देखील मंचावरती यायचं आहे। प्रीतीताई मोहिते, आपण देखील मंचावरती यायचं आहे। उपकार्याध्यक्ष संदेशजी गायकवाड, आपण देखील मंचावरती यायचं आहे। कार्यकारी सदस्य उज्ज्वलाताई वटकर, सारिकाताई जोशी, मयूर बद्रिगे, नम्रताताई वेसवीकर, सुनीलजी खंडागळे, या सगळ्या मान्यवरांनी मंचावरती यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। आणि या सर्व मान्यवरांना आपण सन्मानित करतो आहोत। मंडळी, हे सन्मान होत असताना मागे आपण स्क्रीनवर पाहू शकता लावणी कलावंत महासंघाच्या वतीनं जे विविध उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमांची क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजे फक्त सांस्कृतिक कार्यक्रमच नाही तर इतर सामाजिक कार्य देखील लावणी कलावंत महासंघाच्या हातून आपल्यासारख्यांच्या प्रेरणेमुळे, आपल्यासारख्यांच्या आशीर्वादामुळे घडत आहेत। लावणी कलावंत महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण इथे सन्मानित करतो आहोत। धन्यवाद। आणि यानंतर या कार्यक्रमाचं, या लावणी स्पर्धेचं निवेदन ज्यांनी केलं, लावणी कलावंत महासंघाचे प्रवक्ते आमचे मित्र विकास सोनवणे सर, आपण देखील समोर यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा। विजयभाऊंना विनंती आहे की आपण विकासजी सोनवणे यांना सन्मानित करायचं आहे। लावणी कलावंत महासंघाचे प्रवक्ते आणि आपल्या या कार्यक्रमाचे निवेदक विकासजींसाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ दे। धन्यवाद। आणि पुन्हा एकदा मी पुढील सूत्र सुपूर्द करतो विकास सोनवणे यांच्याकडे। हॅलो, लावणी कलावंत महासंघातर्फे देखील विजयभाऊंना सन्मानित केलं जात आहे। मी नीतावहिनींना विनंती करतो की आपण देखील मंचावरती यायचंय आणि हा आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। आणि या सन्मान सोहळ्यानंतर पुनश्च एकदा वळणार आहोत आपण या स्पर्धेतील पुढील स्पर्धकांकडे। मला सांगायला आवडेल की लावणी कलावंत महासंघाच्या वतीनं जे वर्धापन दिन साजरे होतात तेव्हा आपल्याकडे एक राजा राणी पुरस्कार दिला जातो। तसंच मला वाटतं आजच्या या टिटवाळा महोत्सव 2024च्या पुरस्कारामध्ये हा विजय भाऊ आणि नीताताईंना राजा राणी पुरस्कार आमच्याकडून बहाल झालेला आहे। हा पहिला पुरस्कार देखील विशाल आणि विद्या सदाफुले यांचा टिटवाळ्यातच आला होता। तुमच्या हातून असंच कार्य घडत राहो, असेच उपक्रम घडत राहो, असेच कार्यक्रम बहरत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुढील स्पर्धकाकडे वळतोय। पुढील स्पर्धक मालाडवरून आणि शेवटचे 3 स्पर्धक राहिलेले आहेत तेव्हा टाळ्यामध्ये कंजूशी करू नका। मालाडवरून निखिल जाधव, तत्पूर्वी उमेश जाधव सुपेगाव भिवंडी, आपणास विनंती आहे आपण मंचावर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्यासोबत त्यांचे बंधू, आपणास देखील विनंती आहे आपण मंचावर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे।